सहकारी आलेले आहेत, त्यांना तुला प्रश्न विचारायचे आहेत भरपूर. सो कोण सुरुवात करते मानसी? या. हॅलो. सोशल मीडियावरची अंकिता आणि रिअल अंकिता काय फरक आहे? किती वेगळे आहेत? तुला काय वाटतंय बघून मला? सोशल मीडियावरची अंकिता आणि खरी अंकिता ही सेमच आहे. त्याच्यामुळे माझा जो काही जे सोशल मीडियाची प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये मी माझं लाईफ दाखवत असते. म्हणून मला जेव्हा कुठच्याही अवॉर्डसाठी बोलवतात तेव्हा त्यांना कॅटेगरी विचार करायला हे होते. कारण मी कॉमेडी रील्ससुद्धा पोस्ट करते, मी ट्रॅव्हल रील्ससुद्धा पोस्ट करते, मी इन्फॉर्मेटिव्ह काहीतरी बोलते, मी एखाद्या विषयावरती व्यक्तसुद्धा होते. सो जी अंकिता खऱ्या आयुष्यात आहे तीच अंकिता सोशल मीडियावरती आहे. त्याच्यामुळे तो जो काही कंटेंट असतो तो माझ्या आयुष्याशी निगडीतच असतो. ओके, सेकंड. हॅलो, काय हॅलो. म्हणतस? मस्त मजेत असे. एक उद्योजक, एक इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर म्हणून सोशल मीडियावरती तू जो काही कंटेंट पोस्ट करतेस त्याच्यावरती तुला ट्रोल आणि निगेटिव्ह कमेंट्स तर येत असतात. तर त्याला कसं तू सामोरं जातेस किंवा कसं तू हँडल करतेस? मी तर आता हँडलही नाही करत आहे. मी सोडून दिलेलं आहे सगळ्या गोष्टी. खूप आधी हा प्रश्न विचारला असतास ना, तर तो हे होता की तेव्हा खूप पहिल्यांदा खूप त्रास व्हायचा, की अरे चांगलंच तर सांगत होते, लोकांना कळत कसं नाही आहे? किंवा हे माझे विचार होते. लोकं स्वतःचे विचार माझ्यावरती का लादतायत? किंवा त्यांना जे ऐकायचं आहे तेच मी बोलेन असं होणार नाही. मला जे बोलायचं आहे ते मी बोलले. तर त्यामुळे तेव्हा त्रास व्हायचा. आत्ता मी प्रो झाले ना ह्याच्यामध्ये. तर खूप ट्रोलिंग झालंय, खूप गोष्टी झाल्या, बऱ्याच टप्पे पार झालेत. त्याच्यामुळे आता काही असं फार वाटत नाही, की ट्रोलिंग झालं तरी वाटतं की ट्रोल करा, करा. चर्चेत राहतोय, करा. ट्रोल करा असं वाटतं. त्याच्यामुळे ट्रोल काही वाटत नाही. केल्यामुळे अजून आपण हे मला वरती आत्ता येतो. कळलं की ट्रोलिंग इम्पॉर्टंट आहे. कारण हल्लीच एका फिल्मची त्यांनी निगेटिव्ह पब्लिसिटी, आता निगेटिव्ह PR हे जे काही होतं ना, ह्याचा अभ्यास माझा उशिरा झाला, की अरे चर्चेत राहण्यासाठी लोकं निगेटिव्ह काहीतरी हे करतात किंवा एखाद्या ह्याच्यात चुकीचंच मुद्दाम काहीतरी लिहिणं. मग लोकांना वाटतं की अरे हिला कळत नाही. मग खाली खूप साऱ्या कमेंट्स येतात. मग कमेंट्स खूप झाल्या की रिच वाढतो. ह्या सगळ्या गोष्टी मला उशिरा कळल्या. त्याच्यामुळे जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. आपण जोपर्यंत स्वतःशी प्रामाणिक आहोत आणि आपण काहीतरी कुठच्यातरी चुकीच्या इंटेन्शनने करत नाही आहोत, तोपर्यंत ते सगळ्या गोष्टी योग्य आहेत हे मी स्वतःला समजावलंय. त्याच्यामुळे मी मला जे योग्य वाटतं तेच बोलते. कोणीतरी सांगितलंय तिथून माझा काहीतरी फायदा होईल म्हणून मी अजिबात बोलत नाही. पण तेव्हा प्रत्युत्तर द्यायला त्रास व्हायचा आणि आता तू परखडपणे बोलू शकते. तेव्हा थोडंसं असं घाबरायला व्हायचं ट्रोलिंगसाठी, तू आधी म्हणालीस तसं. आणि आता हां. प्रत्युत्तर तू तेवढं छानपैकी देऊ आता मी शकतेस. प्रत्युत्तरही नाही देत. ट्रोलिंग होते, होने दो. चालू द्या, चालू द्या. किती दिवस होणार आहे, होऊ देत. काही प्रॉब्लेम नाही. आता मी उत्तरही द्यायला जात नाही त्याला. त्याच्यामुळे ती आता चांगलं एक गोष्ट मी शिकले, की उत्तरच नाही द्यायचं. जे होतंय ते होऊ द्यायचं. ओके, नेक्स्ट. हाय. मला विचारायचं आहे की तुला फेम मिळाल्यानंतर तुझ्या पर्सनल लाईफमध्ये काय चेंजेस आले? म्हणजे पॉझिटिव्हली ऑल्सो आणि निगेटिव्हली ऑल्सो? तेच मी आता हिला म्हटलं तेच, की पॉझिटिव्ह हे चेंजेस असतात, की जेव्हा तुम्ही काहीतरी डाऊन फील करत असता किंवा तुमच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम चालू असतात. अचानक एखादी व्यक्ती तुमच्या समोर येते आणि तुम्हाला सांगते, की तुमच्यामुळे मला काहीतरी इन्स्पिरेशन मिळते, तुमच्यामुळे मी काहीतरी छान करतोय, मी तुमच्या ह्या ब्लॉगमधनं हे शिकलो, तुम्ही अमुक-अमुक दिवशी इथे ह्याला मदत केली होती, तिथे मी सुद्धा होतो किंवा अशा गोष्टी जेव्हा ते सांगतात, तेव्हा वाटतं, की आपण काहीतरी चांगलं काम करतोय, जे लोकांना आवडतंय. आणि निगेटिव्ह हा होतो, की तुम्हाला तुमची स्पेस कधी-कधी वाटतं, की आता माझी काही स्पेस राहिलेलीच नाहीये. की कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही आता तुम्हाला एकदम रिलॅक्स, बाबा आता शूट झालंय, सगळं झालं, आता मी मस्त जेवतेय आणि तिकडून कोणतरी तुम्हाला गपचूप कॅप्चर करत असतं. आणि ते फोटो परत टाकणार. परत घरी आता मी मी ज्या ठिकाणी राहते ते तर टुरिस्ट प्लेस आहे. तर तिथे लोकं फिरण्यासाठी येतात. ते सकाळी रेडी होऊन फिरण्यासाठी निघतात. पण मी घरी जाते आरामासाठी. त्याच्यामुळे माझं असतं की आता मी मस्त 10 वाजता उठणार आहे. पण नाही, सकाळी 6 वाजता फोटो काढायला लोकं आलेली असतात. आम्ही फिरायला निघालोय, आता मस्त रेडी झालोय, तर म्हटलं पहिलं फोटो काढून मग आम्ही फिरायला जातो. मग तेव्हा त्रास होतो की घरी जाऊन सुद्धा मला आराम मिळत नाही. सो हे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्या निगेटिव्ह पण तू म्हणू शकतेस किंवा तिथून तुमची पर्सनल स्पेस कुठेतरी निघून जाते. आणि मी काही आता देवबागसारख्या ठिकाणी माझे आई-वडील जिथे अगदीच साधे आहेत, तिथे मी बॉडीगार्ड्स लावून ठेवू शकत नाही. मग ते म्हणणार, "हिने काय एवढी मोठी शाणी लागून गेली." हेही लोकं बोलणार, की "हिने काय एवढं केलंय आयुष्यात, की हिने बॉडीगार्ड्स ठेवलेत किंवा असं ठेवलंय." त्याच्यामुळे तुम्हाला आहात तसेच तुम्हाला राहायला लागतं, कारण तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात, जे तुम्ही लोकांशी खूप टचमध्ये आहात किंवा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात. तिथे तुम्ही हे पण करू नाही शकत आणि जे आहे ते तुम्हाला फेस करायचंच आहे. त्याच्यामुळे हा एक हे आहे. वा, नेक्स्ट. तुम्ही सामाजिक कार्यसुद्धा करता आणि चांगलं काम करताय, पण ते लोकांसमोर आणत नाही. सोशल मीडियावर त्याचा तुम्ही दिखावा करत नाही. कदाचित या ठिकाणीही ट्रोलिंग होईल, लोकं नावं ठेवतील म्हणून ते लोकांसमोर आणत नाही का? नाही, सुरुवातीला मी आणत नव्हते. त्याला कारण हे होतं, की माझा NGO नव्हता.
मी NGO केलं. आता मला लोकांना ते दाखवण्यासाठी किंवा हे आम्ही केलंय, इथे गरज आहे हे पोचवण्यासाठी मला एवढी मोठी प्रोसिजर करून स्वतःचा एक NGO फॉर्म करायला लागलाय. पण त्याच्यात एक नुसता NGO बनवणं, त्याच्यानंतर त्याचे फॉर्मॅलिटीज खूप असतात, त्याच्यावरती खूप काम करायला लागतं, एक टीम लागते तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी मला तेव्हा नको होत्या. मला असं वाटत होतं की फॉलोअर्स आहेत ना सोशल मीडियावरती, आपण एखादी गरज दाखवली ते मदत करणार, होऊन जाणार. पण त्याच्यानंतर असं व्हायला लागलं की समजा आज एखाद्याला गरज आहे, मी सांगितलं अमुक अमुक ठिकाणी पैसे पाठवा, आणि दुसऱ्या दिवशी जर जाऊन मी समजा एखादी काहीतरी वस्तू घेतली, मोबाईल घेतला, तर लोकांचा असं विचारायला काल हिने पैसे घेतले होते, आज हिने मोबाईल घेतला. तर हे जी लिंक आहे ना, ही तोडण्यासाठी बाबा NGOज आपण करूया अशाने केलं. मी काल 2 दिवस जे आता गायब होते, हिला मी म्हटलं सोशल मीडियावरनं, तर आम्ही एका वस्तीवरती गेलो होतो. त्या वस्तीवरती जाऊन आम्ही तिथे लोकांशी संवाद, तिथे नेटवर्क नव्हतं, तिथे आम्ही सगळ्या गोष्टी छान करून तिथून आम्ही आलोय आज. तर ह्या गोष्टी करण्यासाठी मला एक प्लॅटफॉर्म आता बिल्ड करायला लागला आहे, आणि तिथे त्या गोष्टी चालतील, जिथे खूप ट्रान्सपरन्सी राहील, लोकांची मदतसुद्धा होईल आणि सगळ्या गोष्टी होईल. लोकांना हेही आता कळलं आहे की माझं कमाईचं काही हे सोर्स नाही आहे, मी कमवते व्यवस्थित. पण जिथे आपल्याला माहिती आहे की आपल्याला एवढे लोक फॉलो करतायत, लाखो लोक आपल्यासोबत आहेत, जर मला 100 लोकांची गरज लागली तर 100 लोक तरी उभे राहतील. त्याच्यामुळे त्या लोकांना मी उभं करून तिथे काम करून घेते आणि लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय. सो आता एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे आता दिसेल. नक्की. नेक्स्ट. अंकिता, तू इन्फ्लुएन्सर आहेस. सध्या एक चर्चेतला विषय असा आहे कॉक्रोच जनता पार्टी. तू ऐकलेस का त्याबद्दल? तुझं काय मत आहे आणि तरुणांना काय सांगशील तू, जे बेरोजगार बनतायत आणि त्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी एक पार्टी उभी राहतीये आणि तिचा आवाज दाबला जातोय असंही बोललं जातं. या सगळ्यावर तुझं काय मत आहे? कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन, पण तरी पण मी आन्सर करेन. मला वाटतं की प्रत्येकाचा एक स्वतःचा आवाज आहे, आणि आत्ता आपल्यावरती होणाऱ्या अन्यायासाठी कोणीतरी दुसऱ्याने उभं राहण्याची आपल्याला गरज नाही आहे. ज्याच्यावरती अन्याय होतो तो जरी स्वतःहून बोलला तरी सुद्धा त्याला सपोर्ट करणारी लोक आहेत. पण आपलं जे यूथ आहे किंवा काही काही गोष्टी कशा चालतात हे आपल्याला काही माहीत नसतं, की त्याच्या मागे काय राजकारण आहे किंवा काय. सतसत विवेकबुद्धी वापरून आपल्याला जे योग्य वाटतंय ते करणं आणि ट्रेंड फॉलो न करणं हे खूप चांगलं आहे. मी ह्याच्याबद्दल हल्लीच ऐकलं, मला फार माहीत नव्हतं, मला नंतर कळलं की असं काहीतरी आहे. पण मी फार त्याच्यामध्ये घुसलेच नाही, कारण मला ते काही वाटत नाही. माझ्याकडे माझा आवाज आहे, मला जर काही वाटलं सिस्टमच्या विरोधात उभं राहायचं आहे, मी स्वतः उभी राहू शकते, माझ्याकडे माझा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामुळे हे असं काहीतरी वेगळी मी पार्टीमध्ये जॉईन होते आणि मग मी करते. मी आजही सरकारला प्रश्न विचारू शकते, आणि मला वाटतं की मी हल्ली त्या पुण्याच्या केसमध्ये पण मी सरकारला अपफ्रंटली विचारलं होतं की हे काय आहे, म्हणजे आम्हाला कधी काहीतरी एक कायदा मिळणार. त्याच्यामुळे आपली विवेकबुद्धी वापरून आपल्यासाठी आपणच उभं राहणं हे जास्त मला योग्य वाटतं. हे जरी असलं तरी बॉलिवूड सेलिब्रिटींनी बऱ्याच या पार्टीला समर्थन दिलंय किंवा पाठिंबा दिलाय. पण ज्यावेळेस एखादी पार्टी किंवा एखादा प्रश्न उचलला जातो, ही पार्टी म्हणजे खरं तर तरुणांचा आवाज आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा आहे, नीट परीक्षेचा आहे, त्यावर बोलणारा एक तरुण आहे, त्यानं ही पार्टी सुरू केली आहे. पण ज्यावेळेस इन्फ्लुएन्सर अशाबद्दल बोलतात त्यावेळेस लोकांना त्याचं महत्त्व पटतं, म्हणून ते बोलणं गरजेचं आहे असं वाटतं का? आणि मराठी सेलिब्रिटी कुठेतरी अशा विषयांवर बोलत नाहीत, मागे पडतात असं वाटतं का? आणि ते का? मराठी सेलिब्रिटीज बऱ्याच विषयांवरती मला वाटतं कधी कधी बोलत नाहीत, आणि हिंदी बोलतात ते कधी कधी का बोलतात याचं हे पण आपल्याला कळत नाही. कारण काही गोष्टी मला जेव्हा कळतात ना, तेव्हा मला असं वाटतं अच्छा याच्यामागे हे असं असं हे होतं, पण हे आपण लोकांना सांगूही शकत नाही आहोत, कारण आपण पण एका सेम प्लॅटफॉर्मवरती आहोत. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी बोलण्यासाठी, आता हे तू म्हणतेस की ते एका व्यक्तीने चालू केलंय, मग ती एक व्यक्तीच का सगळ्या तरुणांबद्दल ठरवणार आहे? बाकीचे तरुण त्यांचे आवाज कुठे गेले? ते का नाही ठरवू शकत आहेत स्वतःबद्दल? तुम्हाला ती व्यक्तीच यावी लागली जेव्हा तुम्ही बोलणार, आणि त्याच्यानंतर म्हणजे ते शेवटी पार्टीच झाली ना. जसे आत्ता इतर पार्टीज आहेत, ह्याच्यामध्ये आपल्याकडे एक पार्टी आहे, दुसरी पक्ष आहे, तिसरा पक्ष, हा एक चौथा पक्ष झाला. तुम्ही पण परत एका पक्षाचे भाग झाला. उद्या जाऊन तुम्हाला वाटेल ते आता ते कॉक्रोच नाही, मग दुसरा कोणतरी वेगळा आणखी कीटक येईल. त्याला काही अर्थ आहे ना? तुमच्याकडे तुमचा आवाज आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कॉक्रोचची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या आवाजात बोला, तुमच्या आवाजात मतं मांडा, तुमच्या आवाजात तुमचा. आता समजा कोकणात काहीतरी प्रॉब्लेम आहे, मी कोकणातल्या इन्फ्लुएन्सरना घेऊन मी बोलू शकते ना. कोकणातला काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी मी कोणतरी बोलणार, जो आता इंडियात नाहीच आहे, जो बाहेर आहे, त्याला मी सांगणार. मग कॉक्रोच जनता पार्टी बोलणार. आणि जो तिथे नेपाळमध्ये बसलाय तो मला सपोर्ट करणार, त्याच्या सपोर्टची मला काय गरज आहे? त्या नेपाळमधल्या सपोर्टने माझं काम होणारच नाही ना. कोकणातले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कोकणातल्याच लोकांचा मला सपोर्ट लागणार, आणि कोकणातलीच लोक जेव्हा सरकारला प्रश्न विचारणार तेव्हा तो प्रॉब्लेम सोडवला जाणार. त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी जे जिथे आहेत त्यांनी एक संघटना स्वतःचीच जरी उभी करून स्वतःच्या आवाजात बोललं ना, तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. एवढं पॅन इंडिया जाण्याची गरज नाही आहे. कोकणात एखाद्या माणसाला त्रास झाला आणि मी काश्मीरपर्यंत पोचते, तर त्याने मी काही मोठी बनणार नाही आहे. त्याच्यामुळे ते मला थोडं वेस्ट वाटतं. नेक्स्ट.
अंकिता, तुला काय वाटतं, तुझं ऑनेस्ट ओपिनियन हवं आहे की क्रिएटरला कॉन्टेंट क्वालिटीपेक्षा लँग्वेज डिसाईड करते त्याचं सक्सेस? जसं की मराठीला कमी प्राधान्य दिलं जातं आणि हिंदीला जास्त प्राधान्य दिलं जातं, तर ही लोक जास्त सक्सेस होतात, असं यावर तुझं मत काय? नाही, हे प्रत्येकाला वाटतं की आता मला जर वाटतं की मला हिंदी ऑडियन्स हवा आहे तर मी त्या लँग्वेजकडे जाणार. आता मी ज्या शाळेत शिकले तिथे मी मराठी शिकले, हिंदी शिकले, इंग्लिश शिकले, सगळ्या भाषा शिकले. मी कुठच्याही भाषेत व्हिडिओज करू शकते, पण मला ठरवायचं की मला काय करायचं आहे. आत्ता मी जेव्हा सुरुवातीला मला मालवणी बोलता येते, मी मालवणी भाषेतही व्हिडिओ करते, मी मराठीतही करते, मी हिंदीमध्येही करते. जिथे मला गरज वाटते की समोरच्याची गरज इंग्लिश आहे तिथे मी इंग्लिशमध्ये सुद्धा करते. सो हे आपल्याला ठरवायचं आहे. पण वाईड ऑडियन्स बघितलंस तर सगळ्यात जास्त प्रमाणात बोलली जाणारी भाषा भारतामध्ये ही हिंदीच आहे. आणि त्याच्यामुळे काही जण पॅन इंडिया जाण्याच्या नादात हिंदीकडे वळतात आणि काही जण रिजनल ह्याच्यामध्येच राहतात. पण आता मी ज्या ह्याच्यात आहे, म्हणजे मला जास्त करून रिजनलमध्येच बघतात सगळेजण की अरे कोकण म्हणजे कोकणातली ही आहे किंवा ह्या आहे. पण जेव्हा ब्रँड्सनं कोकणात पोचायचं असतं तेव्हा ते माझ्याकडे येतात. त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणी जाऊन गर्दीचा भाग होण्यापेक्षा एखाद्या ठिकाणी राहून आपणच तिथले काहीतरी चांगलं हे हेड बनून राहिलो तरी चांगलं वाटतं ना. त्याच्यामुळे ते डिपेंड करतं की कोणाला काय करायचंय. मला सुद्धा वाटतं की मला हिंदी ऑडियन्स पाहिजे, पण त्याच्यासाठी मी मराठी पूर्ण सोडून देणार आणि मी हिंदीकडे जाणार असं मी नाही करणार. त्याच्यामुळे मी त्या सगळ्याचा बॅलन्स ठेवून आहे. म्हणून मी बोलते ना, माझ्या प्रोफाईलवरती सगळं मिक्सचर आहे की सगळ्या लँग्वेजमध्ये सगळ्या. कोणी मला हेच बोलूच शकत नाही की तू हेच करत होतीस मग आता काय शिफ्ट केलंस. मी सगळं करते. थँक्यू. नक्कीच अंकिता, खूप इन्स्पायरिंग आहेस तुझी जर्नी. आणि व्हायरल होऊ दे मध्ये हेच आम्हाला दाखवायचं असतं की स्क्रॅच टू सक्सेस एकंदरीत कशी प्रोसेस असते. BTS त्याच्यामागे किती ट्रोलिंग असतं, त्याच्यामागे किती मेहनत असते, आणि मग तुम्ही एखाद्या लेवलपर्यंत जाता आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला नावं ठेवणारेही बरेच आहेत आणि हो. तुमचं कौतुक करणारेही बरेच आहेत. आता तुझं कौतुकही होतंय, पण त्याच्या आधी तू ट्रोलिंगचा बराच सामना केलेला आहेसच. तुझ्या नव्या जर्नीची देखील आता सुरुवात होणार आहे, कारण तू आता लिरिक्स रायटर म्हणूनही आमच्या समोर येतेस. त्याच्यातले काही गोष्टी हळूहळू. आम्ही ऐकल्या पण आहेत आणि काही गोष्टी आम्ही बघितल्यात, वाचलेल्या आहेत. सो त्याचा आता पुढचं काम करायलाही तू कदाचित जाणार आहेस. येस, आता तिकडेच. येस, त्या सगळ्यासाठी तुला ऑल द व्हेरी बेस्ट. आणि Thank you, नवीन thank you प्रोजेक्ट्स so much. येतील तेव्हा आम्हाला नक्की सांगत जा. आणि नक्कीच. खूप खूप शुभेच्छा आहेत तुला. Thank you. थँक्यू.